आणि आता काय नाही. आणि जर लग्नाला एखाद्याच्या गेलात हे लग्नाला गेलं तर सटकून बुंदी खायची. किती लाडू 10-10, 9-9, 8-8 पुऱ्या, अबो भात अर्धा किलो कच्चून हाणायचं. आताचं खाणं काय नाही, आम्ही खातो ते आमची पोरं खात नाहीत आता. तुम्ही किती खाता हे आता अजून 2, 2.5, 3 भाकरी खाता येईल एका टायमाला. तुम्ही? हा तुमचं वय काय आता? आता वय 75. तरी 2.5-3 हा आहार एवढाच. एखादा कठीण प्रसंग कोणता आलता का? काय नाही कठीण कवा काहीच नाही असं एवढा अवघड आलेला सुखी जीवनात. हे तर हाडोळा का म्हणते? हे शेतीचं नाव आहे पहिलं जुनं. आता ते कसं सांगता येईल, पहिलं जुनं नाव आहे हाडोळा म्हणजे हाडोळा. हम्म. हाडोळीन काही असलं काही नाही का? काय नाही काय नाही तसं काय नाही. आम्हाला नजर पडलं नाही, नव्हतं पहिलं, पण जुनं नाव आपलं खेळ नाव पडलं ते पडलं हाडोळा. नोकरीसाठी लय प्रयत्न केले पण नाही लागली. हुंडे नसत, ते आमच्याजवळ पैसे द्यायला नव्हते त्या ह्याला वशिल्याला. पहिले वशिल्याला नोकरी लागायची का? वशिल्यावर नोकऱ्या होत्या पहिल्या. कुठले तुम्ही काय पोलीस मध्ये कुठं? काय चौकट शरीर चांगलं होतं, भरती व्हायला लागली पण मिळाली नाही नोकरीन. काय पैसा कमी पडायचा. पहिले तर म्हणले लय लवकर नोकरी लागायच्या. हा नोकऱ्या लागत होत्या पण पैसा नव्हता ना. पटकी नोकरी लागत होती पहिला. आपला आता किती झटावं लागत. आता नोकरीला अवघड झालंय ना. सगळं ऑनलाईन राज्य निघालं. दुष्काळ आठवतो एखादा कुठला तुम्हाला? हा खडीचा दुष्काळ आठवतो ना. खडीचा? हा खडीचा दुष्काळ आठवतो. खडी फोडली. 3 वर्ष दुष्काळ होता ना देव. कुठं खडी फोडली? इथं वंजारवाडीला फोडली, चव्हाणवाडीला फोडली, बेलखंडी पाटोद्याला फोडली. काय रोज द्यायचे? काय खोक्यावर होते 5 रुपये खोकं. म्हणजे 2 दिवस 3 दिवस फोडावं लागत तेव्हा ते खोके भरायचे खडीचे. 5 रुपये भेटायचे. 5 रुपये. 5 रुपयात काय भागायचं? काय भागणार आता, जसं भागल तसं भागवायचं. कसं तरी सुकडी मिळायची, सुकडी खायची. सुकडीचा काय किस्सा? सुकडीचा मी पहिल्यापासून दुष्काळ म्हणले की सुकडी 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 कशी होती? सुकडी चांगलं अन्न होतं खायला. काय होतं ते आता? काय गव्हाचं आणि गुळाचं हे मिक्स केलेलं बुकना. पहिलं विहीर खांदायला किती दिवस लागायचे बरं? पहिलं 4-4, 5-5, 6-6 महिने विहीर होत नव्हती. आता काय मशिनरी साह्य मध्ये विहीर. पूर्वी विहिरीचं काम कसं असायचं? मग इथे खणली की लगेच काय व्हायचं की बाबा त्याला बार घेणे हे घेणे. उन्हाळ्यात विहीर खांदायची ना? उन्हाळ्यातच खांदायची. पाऊस काळ जास्त असत, हिवाळ्यात त्याच्यात खांदून देत नसत पाणी. आणि कामाला हातानेच करायचं काम सगळं. विहिरी हे आता आता काय एका रात्रीत विहीर, उद्याच पाणी. पण पातळी बोरची सोय नव्हती पहिली, आता बोर झाले. पाण्याची पातळी कशी झाली? पाण्याची पातळी खोल गेली आता ना. आता काय पहिलं कुठेही पाणी लागत. आता पाण्याची पातळी आता नाही पाणी लागत एवढं. तुमचं लग्न किती वर्ष चालतं मामा? 75. म्हणजे वयाचे किती वर्ष? तसं काय नक्की सांगता येणार नाही, पण 20-22 वर्षांनी झालं. 20 वर्ष. आजकाल आज काय 25 झालं आणि 30 झालं तरी मुलीच मिळानात. करायचं काय? पहिले तमाशा आता तमाशा फरक आहे. हे आताच कसलं पहिलं चांगलं होते. गणगवळणी होत्या, लावणी होती, माणसाला रडूयासारखा प्रसंग दाखवायचे. जत्रा किती रुपयामध्ये व्हायची? ते जत्रा नारायणगडला 50 पैसे किंवा 1 रुपया दिला तर लय 2-4 खाऊन यायचो आम्ही. 1 रुपया दिला. 1 रुपया खायला जास्त यायचं तेव्हा 1 पैसा चालायचा. ते 10 पैसे होते, 5 पैसे होते, 2 पैसे होते. आता नाही, आता रुपयावर व्यवहार आला. पहिलं MP चालायची. MP काय होतं? एक लाल नाणं होतं MP, 1 पैसा. 1 पैसा दिला की खायला द्यायचे दुकानदार. MP कोणाच्या काळातलं? हे MP म्हणायचे त्याला MP पैसे. ते MP हे यशवंतराव चव्हाणाच्या काळात. MP त्यावेळेस ते मुख्यमंत्री होते. तेव्हाच स्वस्त होती, चांगलं होतं. तेव्हा पेट्रोलचा डिझेलचा काय भाव होता?
हे पेट्रोल आणि ते कुठलं काय वाहनाचे साधनच नव्हते आणि पेट्रोल कुठलं आले आणि डिझेल कुठलं आले. पायीच प्रवास करायचे, कोणी मेलं फिलं तर माणसं पाठवून कळवायचे. आता काय मोबाईल युग आहे, 2 मिनिटात जिकडे तिकडे कळतंय. जर एखाद्या माणूस मेलं घरी, त्याचा लेक जर पुण्या मुंबईला असेल तर त्यावेळेस कसं हे करायचं? ह्या त्यावेळेस ती तार करायची, तार तार काय अर्जंट पोस्टाने हे करायचं. किती दिवसाचं आहे तार? ते तार काय 1 दिवसात जाते तार. पण पहिले काय असं एक होतं की तार आली की लोक रडायची, हा हा हा, तार आली की रडायचे, म्हणजे काय झालं बाबा अवघड. आणि तार कधी कधी चांगली होती ना. हा चांगली होते, पण चांगल्यासाठी तार इतक्या लवकर करीत नसत. हम्म. एखाद्याचं लग्न असेल हम्म. त्याच्यात खुशीची बाब होती, पण लवकर माणूस बोलायचा असेल तर कोणी खर्चल्यावर. हम्म. आणि आता मोबाईल युग निघलं, हम्म. 1 मिनिटात जिकडे तिकडे. म्हणजे तार अशी कुणाला तरी वाचाय द्यायची. हा ते पोस्ट टपालच होतं पहिलं पोस्टमन पत्र. असायचं. हा इथून अर्जंट तार यायची. हम्म. आताच ते लय फरक आहे. तार तार इकडून तार केली की लगेच माणूस ते कोणी यायचाच. मग किती ते तोपर्यंत ते तसंच मोड. आता युगच तसे होते, कोणी ठेवायचे कोणी नाही. आता काही काही तार आणि ते आता कळवण्याचं साधन नाही काय, आता मोबाईल युग. आता तुम्हाला कळतो का मोबाईल? आम्हाला आता सगळ्याला मोबाईल. पहिलं मोबाईल आम्हाला काहीच नव्हतं, मोबाईल नव्हतं, लाईट नव्हती, लाईट सुद्धा नव्हती आम्हाला. लाईट लाईट ना दिवी होती पहिले, कंदील. दिवे म्हणजे राखेल जाळायचं हो. आणि राखेलने आपलं ते चिमणीने त्याने कंदील लावून निघायचं. हो. कुठं बी. ते शेलची बॅटरी असं तेवढं साधन होतं. शेल जळाले की दुसरे आणायचे. आता चार्जिंग निघालंय. कंदील कंदील कशी होती पहिली? कंदील काय, खाली राखेल टाकायचं, वर आपला फुगा असायचा आणि चालायचं उजेड घेऊन त्याच्यात. आता बंद पडली ती. हम्म. कसं म्हणजे जमीन किती तुम्हाला आता? जमीन 3 एकर आहे. पहिली किती होती? पहिली 3च होती. नाही विकली नाही काही नाही नाही, बाबा नाही, वडील झोपली. ही वडिलो पोरची ती एवढीच आहे. हो, हो. शेतीचं पूर्वीच्या शेतीमध्ये आणि आता शेती काही आताच्या शेतीमध्ये लय फरक पडला. पहिलं नुसतं आम्ही ज्वारी बाजरी गहू हे असे पीक घ्यायचो, तर आता सुधारित पद्धतीने ऊस निघायला लागला. बागायती नव्हती. तळ्यामुळे बी जरा फरक पडा की. हा तळ्यामुळं तर सुधारलोत ना. नाही तर तलाव झाला, कारखाना झाला, सुधारणा झाली. पहिली सुधारणा नव्हती. तुमच्या पहिल्यापेक्षा आता हे चांगली म्हणत. हा आता सुधारित पद्धतीने जमीन चांगली. आता काय कशी? शेतात? आता शेतात ऊस आहे, काही आंब्याची झाड आहेत. वडला म्हणजे तुम्ही किती भाऊ आता? 2 जण. आणि तुम्ही पूर्वीला लहानपणापासून जर म्हटलं तर पूर्वी असं मोबाईलचा जमाना नव्हता किंवा असलं काही नव्हतं? नाही नाही, आमच्या काळामध्ये मोबाईल नव्हते. आमच्या काळात हे फोन बिन काय नव्हतं. आमचं टपाल खातं चालायचं, पत्रव्यवहार. कोणाला एखाद्या कुणाला जर अर्जंट निरोप द्यायचा असेल तर फोन नव्हता, टपाल खात्याने माहिती कळत. टपाल खात्याने. हा कोणी पिक्चरला पहिलं जात होता का पिक्चर? हा पिक्चरला जात होतो. पिंजरा हे असे पिक्चर होते जुने. कोणता एखादा पिक्चरचा किस्सा सांगा. काय आता कुठं लय दिवस झालं बघितलेलं आहे ना आम्ही ते. कुठल्या टाकलं? बीडला? बीडला. पिंजरा हम्म. कोणाचा होता? काय आता त्याचे लेखक ते काय आमच्या लक्षात हिरो कोणाचा? राहायचे. हिरो 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 काय निळू फुले ते निळफुलेची पिक्चर कशी होती? चांगले होते ना त्याचे. खेळ जुना खेळ काय, कबड्डी होती, परत हुतुतू, लोंपाट हे असले खेळ होते पहिले. कुठे कुठे खेळायचं? शाळेत खेळायचं राजुरीत. कितीपर्यंत शिकला मावळे? मी मॅट्रिक पर्यंत शिकलो. 10वी पर्यंत? हा 10वी पर्यंत शिकलो मी. तुमच्या काळातले शाळेमध्ये असताना म्हणजे काही नोकरीला किती जण लागली? आमच्या काळात असणारे बरेचसे लागले. जसं शेकडा आम्ही 25-30% राहिलेत, नाही तर बरेच लोक लागले नोकरीला.
जुने सण वगैरे सगळं पहिलं तुमच्या काळात चांगलं होतं. हा चांगलं होतं, पहिलंच चांगलं होतं. आताचे कसले सण कसलं काय, आमच्या काळातलीच गोष्ट चांगली होती. आता आताच काय आम्हाला बरोबर दिसत नाही. पूर्वी पूर्वी सण चांगले होते, पूर्वी पाऊस चांगले होते, हवामान चांगले होते, पायी प्रवास होते आमचे. आता काय इथून इतक्यात जायचं झालं तर गाडीवर, आम्ही पायी जायचो शाळेला. त्याला त्याने आमचे शरीर बी चांगले राहिले. आता काय सगळं बसून यंत्रणा चालू आहे वाहनाने. वाहतुकीचे साधन जवळ झाल्यामुळे त्याच्यामुळे आम्हाला वाहतुकीचे साधनच नव्हतं, सायकली सकट नव्हते आम्हाला. ह्या गावातून जर आता आपलं म्हणलं चरट्याला जायचं तर पायी जायचं, चराट्याला पायी जायचं, बीडला पायी जायचं. त्या काळामध्ये काय जरी म्हणलं तर तेव्हा रोजगार किती होता? नाही रोजगार आम्हाला काय 2.5 रुपये एक दिवसभराची हजेरी 2.5 रुपये, 2 रुपये 50 पैसे, बाईला 1.25 रुपये द्यायचे. आणि धान्य स्वस्त होतं. 10 रुपये घेऊन गेलं तर बाजार करून पैसे खिशात येत परत 10 रुपयात. आता 500 नेले तरी बाजार व्हायना. महागाई वाढली ना. हा महागाई वाढली. महागाई वाढली की लोकांचे शोक वाढले. शोक लय झाले आता. आताच्या शोकाला विचारच नाही. पहिल्या काळातला आहार कसा होता? पहिल्या काळातला आहार लय चांगला होता. पहिल्या काळातला आहार असा होता, दुधावर आम्ही 2-2, 3-3 भाकरी सकाळी चुरून खायचो, दुपारा 1-2 खायचो, संध्याकाळी 2-3 खायचो. आताच्या राज्यामध्ये काय आहे, सकाळचा नाश्ता करायचा, दुपारा जेवायचं आणि संध्याकाळी नाश्ता की झोपले. नाश्ता आता नाश्ता आम्हाला नाश्ता नव्हता, आम्हाला जेवणच. म्हशीचं दूध असायचं, गाईचं दूध असायचं. आणि आता काय नाही. आणि जर लग्नाला एखाद्याच्या गेलात, लग्नाला गेलं तर सटकून बुंदी खायची. किती लाडू 10-10, 9-9, 8-8 पुऱ्या, भात अर्धा किलो कच्चून हाणायचं. आताचं खाणं काय नाही, आम्ही खातो ते आमची पोरं खात नाहीत आता. तुम्ही किती खाता? आता अजून 2, 2.5, 3 भाकरी खाता येईल एका टायमाला. तुम्ही तुमचं वय काय आता वय 75. तरी 2.5-3 आहार एवढाच. पूर्वी एवढा आता आमच्या मुलाला 1.5 भाकरी जायना. आहार होता. चांगला आहार होता. पहिले गावरान होतं ना. गावरान होतं. आमच्या काळामध्ये क्विंटलचं पोतं होतं. 1 क्विंटल म्हणजे 1.25 किलोचं 1 गोणी आम्ही उचलून घेऊन पळायचो ह्याची पोत्याची धान्याची. आणि आताच्या राज्यामध्ये गोण्या निघाल्या किती, 25 किलोच्या, 50 किलोच्या. ह्याच्यानुसार झालं ना. शरीरच नाही राहिले तर कशा गोण्या उचलणार? पहिलवान की हे गावात असले. पहिलवान कुस्त्या असायच्या पहिल्या आमच्या काळामध्ये. आता कुस्त्या नाही, काय नाही, कुस्त्याचा खेळ बुडाला. कुस्त्या आहेत ना अजून आहेत, पण ते काय कुस्त्या आहेत कामाच्या. पहिली खरी कुस्ती असायची. आता एखादा आहे का असा पहिलवान कोणचा की आता काय पहिले असायचे, पहिलवान असायचा. आहे कोणी एखादा मित्र तुमचा पहिलवान होता. शेवट कुस्ती सुटायची त्याची. कशी कुस्ती करत होती? चितपट कुस्ती असायची. खरा खेळ होता तो. आताच्या कुस्त्या काय ते सल्लात पैसे घेतात, कुस्त्या खेळत आहेत. सल्लात म्हणजे सल्ला म्हणजे काय, त्याने निमे ह्याने निमे घ्यायचे आणि खेळायचं. कुणी पडलं तर पैसे येतातच ना. पहिले तसं नव्हतं, खरा खेळ होता. तुम्ही कोणता खेळ खेळता? आम्ही कोणते खेळ खेळ होते? कबड्डी खेळलेलो आहेत आम्ही. ते आमचा आवडता खेळ कबड्डीच होता पहिला. आता कबड्डी खेळच नाही राहिला. आता पोरं खेळत नसेल. आता काय एवढे खेळत नाहीत कबड्डी.